चला ग सयानो मथुरे जाण्याची वेळ झाली. चला ग सयानो मथुरे जाण्याची वेळ झाली. पायी पहाटेच्या सूर्य उगवला डोंगराला, सूर्य उगवला
होती. अगं राधे, मी इकडे आहे, बघ ना इकडे. राधा, मी तर इथेच आहे. तू का दिसत नाहीस मला? हा काय तुझ्या समोरच तर आहे. बघ जरा अवतीभवती या मंद वाहणाऱ्या वाऱ्याच्या झुळकीमध्ये विजा सोबतच तर आहे. तुझ्या पायातील पैजणाच्या ध्वनीमध्ये विजा सोबतच तर आहे. तुझ्या केसातील मोह गजऱ्याच्या सुगंधामध्ये विजा सोबतच तर आहे. हो का राधा? राधे, जिथे जिथे तू आतमध्ये आजू पाशी तिथे तिथे विजा सोबतच तर आहे. बोला ना. स्वर मुरारी लाडकारी गोपिकांसावरी मोर पिसे डोईवरच्या पाहुणी बावरी गरज तुझी ताल धरुनी नाचते गरज तुझी ताल धरुनी नाचते मुरलीच्या स्वरांवरी
पहिलं पारदर्शी प्रेमरूपी रंगात रंगायला मलाही आवडेल तेव्हा तू माझ्या समोर असशील. दुःखाच्या सामन्यात रडत असताना हसायला मलाही आवडेल जेव्हा तू माझ्या सोबत असशील. 7 जन्माचं नाही माहिती पण किंवा या जन्मी तरी अखेरच्या श्वासापर्यंत हातात देशील. हो ना राहते. काका माझ्यासाठी पुन्हा एकदा बासरी वाजवशील. हो चालेल. आपल्या गोकुळात अमृतरूपी दैवत बनते. तेच दैवत गवळणी मथुरेच्या बाजारी कवडी मोलदाराने विकतात. म्हणून मला हा बाजार बंद करायचा आहे. मग आम्ही काय करावे? गवळणी दिसतात क्षणी त्यांचे दयाजवळचे माठ ठेवून टाका. काही करा पण आजपासून मथुरेचा बाजार बंद म्हणजे बंद हा माझा हुकूम आहे. येतो मी. अरे पेंड्या, हो सुद्धा म्या देवप्पानी कामगिरी सांगितली आपल्याला करायला पाहिजे. होय करायला पाहिजे चल, तर. सरली पुनवेची चांदणी रात सोना किरणाने झाली पाट देवडीवरी दोरस माट साऱ्या भुक्यानी भरलेली वाट जाऊ मिळवली सयानो तुडवीत साऱ्या भुक्यानी भरलेली वाट.
आलेला पारदर्शी आलेला पारदर्शी बघू 1001 रितेश पानगळे प्रशांत फळत आता ते गीत आला त्या गीताच्या वंशवासाठी 101 मध्ये पारदर्शी करा शाही संदेश करची एक वंशफळ करते वंशफळ संसार माझा सांगू मग घेतो मग येतो म्हणजे आता ते कसं आहे हलत कांडी आहे ना हलत कांडीचे सर्व कॉन्ट्रॅक्टरच्याकडे असतं प्रितेश पगारांकडं घेतो होय काय तेव्हा तुझ्याकडे गिरायक असतात बघा पण मावशी मी म्हणते आता कुठला धंदा करतेस आणि तो मला माहिती नाही व्यवसाय 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 अगं तेच म्हटलं की ग अगं माझा ना कोंबड्यांचा धंदा आहे बघ लागले तुझ्या तोंडाला भागात झालं कोंबड्याचं तिची पण कोंबडी हरवले मला बहुतेक वाटते हिलाच कोंबडी तुझी निघली असणार बघा बाय आता दोघी तुला पण कोंबड्याचा धंदा आहे? तर मग कोंबड्याचं नाही कोंबडीचं आहे. कोंबडीचा आहे मग माझा कोंबड्याचा आहे हॅलो आलेला पारदर्शी शंकराच्या पिंडीला बेल घालते वापरून का का काय गेलं खाणार दादा आज रविवार आहे रविवार आहे मग तुला काचाली नाही ना मी शंकराची पूजा रविवारची करतात मग सोमवारची करतात नाही असं काही नसतं असं शंकराच्या पिंडीला बेल घालते वाकून आणि वेदांतरावांचं नाव घेते इथे बसलेल्या मायबाप रसिक प्रेक्षकांचा मान राखतो तसेच सुरेश सगळे दुकान दुधवाले देवरूप देलेवाडी यांच्याकडून 51 रुपयाच्या पारदर्शी करायचं मावशी यांचं नाव घ्यायचंय सुरेश सगळे यांचं मावशी सांभाळून झगडे झगडे हा? झगडे सगळे हा. बघते मी आता. हम्म. हंडारवाडी साथ त्यावर ठेवली परात का अगं का काय साधा संडे का मग सातू कधी पाहिजे तर घे तशी घे हंडारवाडी साथ त्यावर ठेवली परात परत होते कापे घरे परत होते कापे घरे घरच्यांना
सुरेश सुरेशराव दिसतात बरे पण मला फिरायला नेतील तेव्हा खरे. अगं मावशी तू इथं थांबशील तेव्हा फिरतील ना पुढं आता फिरायला नाही ना. नाही तर काय जर आपलं काय झालं किती गाडी मागं सरकार झालं किती गाडी मागं नाही तर काय जरा बंद कर. बोलते म्हणून सगळ्यांना माहिती. अगं एवढे रस्ते चाललं तरी कुठे? चाललात कुठे म्हणजे ते बाई तू राहतेला विचार. अगं राधाबाई अगं मावशी आम्ही गवळ्याच्या पोरी आता बाजारी जायचं म्हणून तुला हात मारते. अगं जिलेट भेटली हो चौकात काय गं करीत होती ती? काय हो नाही केला मी असं हॅलो आलं काय मावशीची लेक भेटली. ती काय म्हणाली तुला? मला म्हणाली लागले भागातलं होतं ग हा रडत होती का ग काय माहिती मावशीने मारला आणि बिरला नसत गडपणाची बाई नव्हती दिसते तशी नव पोरगा बघितला नाही तू हातीवर काही जीव होता वरा नाही बघा नाही तर काय हातवात काय निघलं एवढ्या लांब मला म्हणजे यावर्षीच करायचंय होय काय मी म्हटलं काय तुझी बघ आयचं आहे हा. कैलासी नाही एवढंच एकदा मानव बस मी उठणार नाही फायदाची नाही एवढं नक्की कर पण वाटलं तुझ्या ऐकतं एवढं पण बघ तिला सवयच घाण आहे तर काय म्हणे माहितीये मावशी मला तर लग्न करायचंय होय काय मग तू काय म्हणाली बाय मला कशाला सांगतेस उद्या तिला समजलं तर मला मानगुटीवर बसायची नाही तर काय ती म्हणी काय काय म्हणाली मावशी मला करायचंय बघ काय लगीन मग असं पण तर मग ती म्हणी काय काय म्हणी समजा गावातल्या पोरांची लग्न झाली तरी काय एका वर्षात त्यांना पोरा झाली समजा गावातल्या पोरांची लग्न झाली एका वर्षात त्यांना पोरा झाली आता मला काय बघवत नाही आता मला काय बघवत नाही माझे कर माझ्या लग्नाची अगं मराठीला अजून टाइम आहे यावं त्यांना कशाला युली होते आले का? अगं तुझी लेखच म्हणत होती अशी आणि कुठल्या माझ्या लेकीचं लपडं कुठलं? अगं मगाच म्हणतात तूच नाचवते हाती वाती तुझं लपडं ते हातवाद असेल. हातीवर जाऊ नको मग ते एवढी वराठीस कशाला? मग मला भरतो काय हातीवर गेलं अगं हे चंद्रा काय ग तिच्या स्वतःला अप्सरा समजते की नाही तर काय अगं तिच्यापेक्षा मी पण किती सुंदर दिसते. ए चंद्रा काय ग मी करीना कपूर सारखी दिसते ना? काय म्हणे करीना कपूर अगं मेकअप कर शक्ती कपूर सर मी अरे या साऱ्या पब्लिक मध्ये ना मला 420 चा करून देतो बघ. अगं मग इकडे काय करते तुझं बिल मोडला का तिथे तयार झाली मी सिरीज तिकडं पब्लिक मध्ये मला करून देतो बघ. काय तुझं आणि काहीतरी नवीनच असतं बाय चंद्रे आज मावशीने बघ नवीन साडी घातलीये अगं त्याचं काय माहितीये काय कोणतरी भेटला असं म्हणून लाल पोपट लाल पोपट हिरवा पोपट अगं मावशी त्यांच्यामध्ये मागे लागते चल मग तिकीट बाजाराला चला का त्यांना अगं राधाबाई बाजारी जायचं खरं पण घेतलं घेण्याचं काही सांगायला नको. अगं मावशी आम्ही गवळ्याच्या पोरी घेऊन घेऊन काय घेणार कोणी दूध घेतलं तर कोणी ताक घेतलं कोणी लोणी घेतलं मी काय नाही घेतलं तुला कोणी विचारलं नाही? चलते मी चलते चल ग राधाबाई माझ्या ठेवली मी
काय घेणार काहीतरी घेतलं असशील ना. मग सांगते हा सांग की ग लवकर. लय म्हणत असतेस. ऐकते का तारा माझ्या हृदयावर माझ्याच नवऱ्याची सही अगं माझ्या हातात. अगं, नेहमीच माझीच असणार ना. माझ्या हृदयावर माझ्याच नवऱ्याची सही आणि मी वाटत घेतलाय पण दही. मावशी सांभाळून देवरुगाची पोराला एक चावट आहे तुझं दही राहणार नाही बघ. खातीलच ना? नाही तर काय मग मी बाजारलाच विकायला घेतलंय होय काय खाणारच. हा, खाऊ दे हाती द्या समजवते. चल का आता बाई चला. आता बाई आता काय झालं मावशी? एवढा मोठा घाट चढायचा मग एखाद्या गाण्याला बघा व्हायला. बघी ना मावशी, तुमचं काय एखादं गाणं? चल ना म्हातारी बाईला कुठे येते अगं चंद्रा तुला येतं का एखादं गाणं. मावशी मी म्हणते पण तुझ्या माझ्या मागून तुला म्हणावं लागल. तारे म्हणते का ग मी पुढं म्हणते. अगं तिकडं कुठं अगं अशी इथं मोर आहे. आता म्हणालीस मागं म्हण. अगं माझं म्हणजे मी पुढं म्हणते तू पाठवून म्हण. तर मग बाजूला हो असं. वाईट तू बाजूला ये बरं बाई तुझ्या पाशी. आता मी म्हणते हा, एक तवा दोन तवा तव्यावरती तवा एक तवा दोन तवा तव्यावरती तवा पुढचं काय मला येतं आता मावशीला. अगं कुठे गेली काय बोललीस? काय बोलवा असं म्हणाले. अगं तुम्ही तुला कुठेशी गायचं आहे मला दिसलीच नाही ना. पण म्हटलं एक तवा दोन तवा तव्यावरती तवा एक तवा दोन तव्या तव्यावरती तवा पुढचं काय मला येत नाही का मावशीला बोलवा असं म्हणायचं होतं. अगं राधाबाई त्यांच्या अशा गाण्यावरती आपण घाट चढायचा. तू आता बघ तू आता दुसरं एखादं आपण म्हणूया. आता तू म्हण मी मागणं म्हणते. तिकडे जा. बरं बाई इकडे जाते. तिथं जा, तू कुंकून जाईल. अगं बोलची का लवकर. ताडा माडाच्या, ताडा माडाच्या, हिरव्या पाती. ताडा माडाच्या, ताडा माडाच्या, हिरव्या पाती. ताडा माडाच्या ताडा माडाच्या हिरव्या पाती. ताडा माडाच्या ताडा माडाच्या हिरव्या पाती. ताडा माडाच्या, ताडा माडाच्या, हिरव्या पाती. ताडा माडाच्या, ताडा माडाच्या, हिरव्या पाती. आमची मावशी पत्राच्या काठी. आमची मावशी पत्राच्या काठी. अगं झाल्या पात्रावल्या तू चढल्यास हे काय हे काय अगं पत्राच्या मागाशी ताटं. आणि त्यांना विचार जेवण दिलं नाही काय पात्रावल्या कुठल्या टाकून अगं त्या पप्पाच्या कडेला बसली होती काय म्हणते मी कुठं म्हणून मी नाही त्यातली कडीला वाचली. ती कडी मी एकदाच लावे ना. राधाबाई आणखी एखादं गाणं. बरं ठीक आहे मीच घेते एखादं गाणं. La la
गीत झालं त्या गीतासाठी शाहीर अनिल भालेकर यांना देखील शाहीर मानाचा मुद्दा करतो. सन्माननीय शाहीर अनिल भालेकर रावसाहेब यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक आला आहे. त्याचं असं म्हणणं आहे की आता जे गीत झालं ते शाहिरानं रंगमंचावर येऊन हे गीत सादर करायचं आहे. म्हणजेच वन्स मोर. देवपाडी तांबी सांगली माहिती आहे ना? कोणती? म्हणजे तू विसरलास? 16 शस्त्र 360 रुपये मेळा 8 मॅट करून मंत्रीच्या बाजारात चालले. त्यांचा फिरायची बारी अटक करणे का मी तुला सांगितले तुला जमणार नाही माझ्या काय जमणार नाही. तुझ्याकडून वस्तीच आहे काय? ते नाही करणार तुमच्याकडून वस्तीच आहे काय बघा. बाकड्या आपण एवढे दोघं जण सेरल असताना आपल्याला काम होणार नाही. बाकड्या काम करी बोलो अरे काय तुझं मग काय अरे तत्याला तामुगा वाजच्या नानाला बोलले तिला देव नसतो देव ताबू आला रे आला पेंगा आला रे आगो कुळी आला रे आला पेंगा आला रे आगो कुळी वाकड्या पाकड्याने बोलावी गावेला वाकड्या पाकड्याने बोलावी गावेला
संजय गोपाल, कीर्ता संजय गोपाल, शौर्य संजय गोपाल यांच्याकडून आतापर्यंत झालेल्या कार्यक्रमासाठी 100 रुपयाचा पारितोषिक आला आहे. त्याचप्रमाणे साई मार्लेश्वर, नितेश नाग यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी, साहिल बेटकर यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 100 रुपयाचा पारितोषिक आला आहे. या सर्व बक्षिसात्यांचं नमन मंडळ आम्ही सदस्य आहोत. धन्यवाद. त्याचप्रमाणे मथुर 1001, मथुर 1001 साहुली मैदान 26 जानेवारी यांच्याकडून 101 रुपयाचा पारितोषिक आला आहे. या सर्व बक्षिसात्यांचं आम्ही नमन मंडळ सदस्य आहोत. धन्यवाद. आईच्या गावाला बोलव याला तुझ्या काय अरे सुये म्हणतोय. म्हणतो तू ये आता जेवायला ये तू ये मग काय झालं अरे हे अरे काय सांगू मुला म्हणून तुम्हाला अरे माझं मोठं नुकसान झालंय आई शपथ मोठं नुकसान झालंय अरे माझा पावसानं वाळा चाललाय पावसात वाडा मध्ये झाला होता. अरे आई शपथ वीज पडली वीज. अरे नवं पावसात झाला वाळा पावसा पावसानं कसा झालं? आणि माझी 25 गुरा जखमी आहे पावसात वाडा झाला आणि 25 किलो जखमी आहे. आई शपथ वीज पडली वीज. अरे नाही मग? माझा परगामध्ये पिंकी आहे अरे हा बघ इथं मस्त आहे. अरे माझ्या शाळेत नाही गेली ना काय गेली? तो गुलाबला घाला तर आई आवाज बघतीये तिथं काय नमन बघतो बाबाचं हा त्याने काय केलं? त्याने केला गावाला माझा पिंकी का हा गुलाबर काय केला काय केला? शेवटी परगार माझ्यामध्ये माझ्यावरच गेलेला हा? यातला तो पाऊस नाचतो तो दिवाळीतला आणि गुलाबाने वाऱ्यात लावला पावसाचा वाडा झाला. मग तुम्हाला काय वाटलं मला वाटलं वरती ते लोक काढलेले जगाला लावले तुम्ही हो गाडी काय हा केल्या का करता बाय तुला समजलं तुम्ही भोगानी भोगानी म्हणजे मग हा काय करतात भोगानी हो गाडी हा मला तिथं हा कशाला बोलवलं याला कुणी बोलवलं? अरे हे बोला बोलवलं अरे देऊ पण तुला कामगिरी सांगितली बघ. म्हणजे आपल्या आप्पानी होय ते भोगानी. तुझ्या कोणती माऊलीवाले हा पाहुणेवाले. हा. तू कोणती 16 शस्त्र हा. 360 गोपिकांचा मेळा. त्यांचा बोल मेला अरे मेला नाही जमाव जमाव. जमाव. हा हाट माट करून हात करून हे गाठ नाही आठ हाट माट हात मारा. शिंगार शिंगार हा चिंगार पण मग तुझ्या बाजारात चालले बघ. जात नका जायचं ना कसं? जायचं कसं देव पण सांगले जाऊ द्यायचे नाही. असं सांगितलं. अरे दर्शन अरे होय होय अरे दर्शन तुला सांगितले बघ. हा? तुला सांगितले अरे पण त्या हवलनी होता आहे म्हणजे त्यांच्या अगोदर आपण पुढे आलो. अरे हवलनी अरे येतात त्या आमच्या अंतात त्या होय, 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 त्या पाठवून येतात. वाटून येत आहे आपण त्यांच्या पुढे आलो. हा. आपण इथे डबा धरून बसूया. हे हा मी काय म्हणतो हा सकाळी झालंय हा. आता होळीचा वाटत नाही आहे अरे ए, तसं कसं नव्हे. नव्ह? इथे लपून बसूया आपण. हा, हा, हा. हा. मला प्रिया जपूया. तुझं दिसत नाही ना नाही आता काय ना खांदव त्याला खांदवला मागात टाकला इकडे गवलेले कुठं आहेत अरे हे वाकडे हा. पाठी कुठं काय पण सांगू नको मी नाही बघणार पाठी गवलेले पुढे काय ते सांगत आपला कुठं तिकडं बघू तिकडं नाही गवलेली कुठं तिकडं तिला ये कुठं नाही गवलेली कुठं तिकडं इकडे ये मागच्या वेळी जेवढे बघत आहेत ना, अरे या सगळ्या भिजवायला बोलले
टाकेन काल फोडून तुझ्या मी तुझ्या पुढ्यात आहे तुला मारता काय मारतो जो मला पुन्हा मारला हो पण पुढ्यात आहे मी या लोडी टाकेन जो तुला हुंडीला फोडून द्या हे वाकड्या आई चप्पल उघड्या मध्ये लागताय सांगतो ती गवलेली बघितलीस नाही त्या माझ्या काठीचे टोक आहे ना त्या काठीच्या टोकाकडे बघ कुठल्या बसल्या काठीच्या टोकाच्या. टोकाकडे अच्छा अच्छा फिरव तुझी काठी हे काय तुमच्या असं काय चाललं ए बाबा हे काय जेवायला आलायस आम्ही आला होय म्हणला आता काय खान जाऊ हा काय झालं अरे काय झालं काय अरे अरे हा अरे तिला गावलं हा. तिच्या पाल्या पाल्या कुठू हे अरे ते गावड्याच्या पोरी आहे हा. घरी दूध हा. खातात म्हणून काय पांढऱ्या काय न्याला खांदाला अरे होय त्या गोकुळच्या गवल्याच्या पोरी तर मला थांबातलं आता दैनून जोडली हा. म्हणून त्या पांढऱ्या अरे नाचाल अरे होय म्हणजे त्या होकुलच्या अवल्याच्या बोली हा हैदूत दोन्ही खातात हा. म्हणून त्या फांडल्या हा. मग तुम्ही काय गेलो पुढचा आता अरे वाकड्या. अरे आपण घाई राहतो उन्हातून उन्हा उन्हा हा. माझ्या करायचं काय आहे? त्यांच्यात एक साडी जाती मावशी आहे बघ म्हणजे काय आहे बोल. होय होय हो, याच्या आईची बहीण पण आली. आले होय. मग काय खाऊ तू आणला नाही बघ भाऊ? विचारू बघ त्या मावशीला जाऊन विचार हा. अगं ये मावशी बघा हे अगं ये अगं नाही. नाही मारकाची. अगं ये मग तसं इथं वेगळंच नव्हे अगं ये मग बघा हे अरे त्याची भाच्याच तशी आहे अगं ये मावशी हा तू आलेली कुठून जाणार कुठे एवढंच ना हा. मला माहितीये काय म्हणतोस काय तिला काय बघतात पाहिजे का तुला लाडू आणली आहे नाही, नाही, मावशी आहे का म्हणून बघितलं. त्याला ना लागेल तुला फुल नाव तुला म्हणजे तुला बघितलं अक्षर सांगत नाही तिने म्हणजे काय आता हे आपल्या टेम्पोत इथं वेगळं आहे वेगळं आहे. इथं वेगळं इथं वेगळं आहे अच्छा, अच्छा. हा. तिला जाऊन विचार तू आलेली कुठून जाणार कुठून एवढं हॅलो आमच्या लाडक्या मावशी आहेत आलेली पारकशी तुला गेलं रे मात्र तुला येणारा भुसकली ना कुणी असं ते हा. तालेमारी तोडले हा. लालमणी तोडले त्याला काय समजत असं काय तिथे बोल त्याला काय करतात काय पिलीची ती हा काय तर म्हण आता काय तर काय हातात मावशी चुकतेस बघ तू लाल मणी तोडले आणि काळे मणी तोडले असतं बघ. या पोट विसरायला आहे तुम्ही याला कांठालेला आहे वाटतंय हा. लहानपणी तोडले आणि कालेमणी तोडले बघ काय केलं म्हणतात तरी आणि काय? आकाश रावसाठी आहे ना फक्त 6 जणांना सोडले त्याचप्रमाणे अप्पाशेठ पागार यांच्याकडून मावशीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आहे तरी मावशीनं अप्पाशेठ पागार यांना सुंदर असं नाव घ्यायचंय सुंदर घेणार सुंदर सुंदर नावाला पाहिजे अप्पाचे पागार उलव तांबा हा. श्रीकृष्णाच्या डोळीवर हा. नेहमी असतो मोराचा पीस वय 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 श्रीकृष्णाच्या डोळीवर नेहमी असतो मोराचा पीस हा. अहो आप्पा पागार ही मावशी आवडली असेल ना तर पडद्याच्या मागे या तुम्हाला त्याचे स्पेशल पीस अरे हे त्याचप्रमाणे प्रशांत बळत हे बाबा, येऊचं मग ये ये येतो तर मग
पैसे आपल्या मनाला का मावशीला अरे इकडे टिकून पहिलेच गेला तिला म्हणालाच काय पैसे येणार नाही धावत अरे मावशी म्हण. मावशी म्हण मावशी हा. अगे मावशी काय झालं मेल्या मला बाजार जायला उशीर होतोय बघ काय ते कामाचं बोल काय म्हणतात ऐकते ना अगे मावशी हो मी खाली तू तू आणि हा याला याची भाषा कधी समजते समजलं ना काय याला कांदा दिलाय व्यवस्थित सांग काय तर. मग तुला काय काय ओके ऐकते ना ऐकते बघ तुम्ही हालिल्या म्हणजे हालिल्या तुझ्या पका पुढे गेलो हालिल्या उतोन आणि ठाणाल चौका काही खोची आम्ही आईला गोकुळातून आणि जाणार मंदिराला बघ का मागलं का मागलं म्हणता आलेली गोखल्यात नाही त्याची मुलीच्या मागा आईल्या गोकुळातून जाणार मुत्रीच्या बाजारी मुत्रीचा रस्ता बंदायचा हा जाता येणार नाही हे म्हातारी अशी मोलाई मी याला तू काय म्हातारी दिसते मग आयटम आहे काय केली आयटम काय मला पण तुझा आयटमचा पण तुला येता झाला नसता पण झालाय एवढा पाहिजे आतमध्ये परत एकदा दाखव परत एकदा दाखव याच्या काय दोन परिणाम झाले नाही हा असू दे काय कांसारलं हा मग तुला येता ठगला लागता पण झालाय एवढा पाय आतमध्ये पाच काढ त्याला म्हणतात मला म्हणतात तरी कोण वाचलं झालं इथं कधी नाही तर म्हणजे मागासपत्र एवढं सगळं मी लेमन झालं याला सांगतोय इथे मला ओळखलं नाही नाही म्हणतो ओळखलं. नाही ओळखलं. पटकन सांगतो सांग, सांग. हे याची मुलं ओके ऐकतेत ना ऐकते बघ तुम्ही केंद्र का हंतक काय याचं याला तू केलं ऐकतेत ना ओके अगं मी मावशी वर गेलं अरे वर गेलं. यांच्या आईच्या गोगऱ्या मध्ये बाबा खाली या कोणती गेलं काय एकदा परत एकदा दाखव अरे काय काय आतूनच काढ नंतर म्हणशील काहीतरी वेगळं येईल जमायचं नाही सांगतो तू काढ हा काढ मग सांगशील बोल ऐकतायत ना ऐकते ओके अगं मी अगं परत वर गेलं कोण तू? चिंग टपाक डमडम काय म्हणत चिंग टाका पद्धत काय डमडम सांगतात अगं चिंग टपाक डमडम बरोबर आजी हात टपाक आणि हात डमडम हे बघे त्याचं नाव मग त्याचं आबा चिन्ह स्वामी आणि हा उत्ता स्वामी गेलो गोपाला गेला अगं मावशी इकडचे अय्यो इडली सांबार चटणी हे मावचे चटणी वली की चुकी आहे काय करते आता बोला आमच्या चटणी बडबडीत आहे तुला आली कुठे झाला तू सगळं बोला चला उद्या कधी मुसकात बोलून जातं बोलत बोला बोला नागपुरात आले का आतमध्ये बसवले तुझ्या काय बापतीने पेज आहे पैसा दाखवायला हे हा आता काय करायचं तुला सांग तुला मुलीच्या बाजारी जाता येणार नाही सांगत का हे म्हाताले तुला मत्स्याच्या बाजारी दाखवा मग तुमच्याकडे एखादा कायदा वगैरे तुला काय फायदा आहे अरे मेला तसं नाही अरे हाय म्हणून सांग. आधार कार्ड किंवा पॅन कार्ड हे मावशी काय तिथे बोलला राहून गेला चार चौकात त्याला काढता दिलं काय म्हणते? पण ते पॅन कार्ड पॅन कार्ड अरे याला बोलतो या. पॅन कार्ड मध्ये बोल याला मोठी पंचायत होती नाही, नाही. याला आणखी काय नाही काय म्हणतोस काय? बोल दाखवली असती. मोठी मुंबई हो. मावशीला जाऊन सांग हाय म्हणून. कसं सांगशील सांगतो मी बरं. हे मावशे हाय 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 मग दाखव काय दाखव मग तर याला हुकुम देवा
तुमच्या हाय इथं अगं परू त्यांच्या कायद्याबरोबर नाही तर आपण जमल्याबरोबर बसलो अगं बोलेलो तर आलं कुठं आमची का ना काय बोला म्हणतात आम्ही सांगवतात आपली बदलायची नाही आणि कुठं आमची आता माझ्यामध्ये माणूस कुठं आलो हे बघ्या सगळं काम झालेलं आहे लोक म्हणतात जगात सगळ्या कामगिरी बातम्या म्हणून चलो काल समीर चाळके कर्ली गावचे सुपुत्र यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक आला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने त्यांचं नाव घ्यायचंय. समीर इथे त्याच्या पुस्तकाला भूगोलाचे कव्हर इथे त्याच्या पुस्तकाला भूगोलाचे कव्हर समीररावचं नाव येते. मी त्यांचीच लवर. त्याचप्रमाणे महेश नितीन गुरव यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक आला आहे. त्यांचंही असं म्हणणं आहे की मावशीने त्यांचं नाव घ्यायचंय. महेश समोर होता वाडा त्यात होत्या गाई जर्शा. समोर होता वाडा त्यात होत्या गाई जर्शा. महेशरावाचं नाव येते. मी त्यांची अर्ची आणि महेशराव माझे परशा. त्याचप्रमाणे प्रकाश चव्हाण यांच्याकडून 50 रुपयाचा पारितोषिक आला आहे. त्यांचंही असं म्हणणं आहे की मावशीने त्यांचं नाव घ्यायचंय. प्रकाश डासामुळे होतात डेंगू आणि मलेरिया. डासामुळे होतात डेंगू आणि मलेरिया. आणि प्रकाशरावांचं नाव घेते. ही मावशी आवडली असेल ना. अहो प्रकाशराव ही मावशी आवडली असेल ना. प्रकाश डासामुळे होतात डेंगू आणि मलेरिया. डासामुळे होतात डेंगू आणि मलेरिया. अहो प्रकाशराव या मावशीला बघतात त्यांना झाला मलेरिया. थांब रात्री मथुरे बाजरी जाऊ नको. आपण सर्व गोपिकांना घेऊन मथुरेच्या माघारी जाऊ दे. गोपिकानो आपल्या गोकुळात अमृतरूपी दैदूत बनते. ते दैदूत तुम्ही मथुरे बाजारी कवडीमोल दराने विकता. म्हणून मला हा बाजार बंद करायचा आहे. ज्या वेळी या पृथ्वीवर अधर्म मारला आहे त्या वेळी धर्माच्या रक्षणार्थ मला या पृथ्वीवर वेगवेगळ्या अवतार करून यावं लागलं आहे. आम्हाला तुझ्या अवतार याचा विसर पडला आहे. अग्नीचा नाश करून धर्माच्या रक्षणार्थ मी इथेच राहिलो आणि प्रत्येक वेळी यथा यथा हि धर्माचं ग्लानेन भवति भारत अग्निदान धर्माचं तथा श्रीराम परित्राणाय साधना अविष्णाय दुष्कर्णा असे म्हणत या पृथ्वीच्या रक्षणार्थ मी इथेच राहिलो. त्याच्या माझ्या जन्मदिला ऐकून घे.
हो आलेला पार्थ